सोलापूर मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार। येत्या 15 ऑक्टोबर रोजी फडणवीसांच्या प्रवासाने विमानसेवेचा प्रारंभ होणार। अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यामधील महायुतीच्या नेत्यांवर टीका। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही, नाव न घेता अशोक चव्हाणांची टीका। अमरावतीमध्ये आढावा बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा बैठक। मुख्यमंत्र्यांसह बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित। आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। महापालिकेसाठी काँग्रेसनं सुद्धा कंबर कसली। मुंबई काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक। महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला बैठकीमध्ये मार्गदर्शन करतील। ठाण्यामध्ये मराठी नागरिकाला मारहाण करत शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय महिलेला मनसे पदाधिकाऱ्याचा दणका। जाब विचारत लगावली कानशिलात। महिलेनं माफी मागत पुन्हा असं न वागण्याचं दिलं वचन। उद्धव ठाकरे यांना मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहण्याची शक्यता। मनसेच्या दीपोत्सवात ठाकरे बंधू एकत्र दिसणार का याकडे लक्ष। जोपर्यंत त्या दोन भावांचं ऑफिशियल होत नाही तोवर युतीवर भाष्य करणं योग्य नाही, पण त्या दिशेनं वाटचाल सुरू झालेली असावी। मातोश्रीवरील ठाकरे बंधूंच्या भेटीवर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पारिवारिक भाऊ। दीपावलीच्या पावन पर्वावर परिवार एकत्र आला पाहिजे, यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही अडचण नाही। उद्धव राज भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता आल्यास त्यांना घेणार, फडणवीसांचं वक्तव्य। भाजपमध्ये ओरिजिनल कुणीही राहिलेलं नाही, भाजपचं काँग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंचा टोला। मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकात लिहिल्याचा पडळकरांचा खळबळजनक दावा। बाबासाहेब म्हणत होते आपले हिंदू इथे आणा आणि त्यांना तिथे पाठवा, पडळकर यांचं विधान। अजित पवारांच्या शरद पवारांसमोर फटकेबाजी, आपण कुठलेही काम 100%च करतो, अन्यथा करत नाही। जयंत पाटील, राजेश टोपे, तुम्ही देखील 100% लागवड करा, अजित पवार। आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याचे सूतोवाच। धर्मराव बाबा यांचं शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं। अमरावतीच्या अचलपूरमधील उपोषणस्थळी आमदार प्रवीण तायडेंच्या भेटीदरम्यान गोंधळ। प्रहारच्या कार्यकर्त्यांना वाद घातल्याची माहिती। तरुणांचं 11 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण। नागपूर जिल्हा परिषदेच्या 57 तर 114 पंचायत समिती सदस्यांसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात येणार। SC, ST, OBC आणि महिलांसाठीचं आरक्षण आज निश्चित होणार। आजपासून ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन। महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांसाठी आंदोलनाचं हत्यार। पेटती मशाल हातात घेऊन आंदोलनामध्ये सहभागी होणार। वाहतूक कोंडी, बिल्डरांसाठी पळवलेलं पाणी, बेकायदा बांधकामं, क्लस्टरचा फज्जा, भ्रष्टाचार या मुद्द्यांवरून आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे ठाणे महापालिकेवर धडकणार। राष्ट्रवादीचा सुद्धा पाठिंबा। ऐन दिवाळीमध्ये कॅब आणि टॅक्सी रिक्षा चालक सुद्धा संपाचं हत्यार उपसणार। परिवहन विभागानं मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। ऐन सणासुदीमध्ये प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता। जालन्याच्या परतूर शहरामध्ये आज OBC समाजाचा मोर्चा। OBC आरक्षणातील घुसखोरी विरोधात OBC आक्रमक। मोर्चामध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे होणार सहभागी। वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका। काटा गावातील शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन काढण्यास अडचण निर्माण। रब्बी हंगामातील पिकासाठी शेत तयार करायला उशीर होतोय आणि त्यामुळे शेतकरी हतबल। साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पीक खराब। शेतकऱ्यांना 2 एकरवरील सोयाबीन टाकलं जाळून। गोदावरी नदीचं पाणी शेतामध्ये 15 दिवस असल्यानं सोयाबीनचं नुकसान। राज्यामधील बाजारामध्ये टोमॅटोचे दर दबावामध्ये। टोमॅटोला मोठ्या बाजारांमध्ये आवक जास्त असल्याने 800 ते 1300 रुपये दर। पुढील काही आठवडे बाजारामधील आवक चांगली राहण्याची शक्यता। गाजराची बाजारातील आवक सुद्धा कमी असल्यानं दर स्थिर।
सध्या गाजराला बाजारात सरासरी 3,000 ते 3,500 रुपये दर. अतिवृष्टीमुळे गाजराचे देखील नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे. नंदुरबार बाजारपेठेमध्ये लसणाची आवक घटली. आवक घटल्यामुळे दर दुप्पट 100 रुपये प्रति किलोनं लसूण खरेदी करण्याची वेळ. अतिवृष्टीचा फटका भाजीपाला सुद्धा महागला. राज्यामधील बाजारामध्ये आल्याच्या दरामध्ये मागच्या आठवड्याभरात सुधारणा. सध्या आल्याला 4,000 ते 4,500 रुपयांचा दर. जालना बाजारामध्ये 50 ते 60 रुपये किलोनं होते शिमला मिरचीची विक्री. अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे मोठं नुकसान. आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुद्धा वाढ. सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे काकडीचं सुद्धा नुकसान. उन्हाचा चटका वाढत असल्याने काकडीच्या मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे दरामध्ये तेजी. सध्या काकडीला प्रति क्विंटल 1,500 ते 2,000 रुपयांचा दर. दिवाळी सण सर्वात मोठा सण असून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि याच अनुषंगाने रत्नागिरी विभागातर्फे 16 ते 26 ऑक्टोबरपर्यंत दररोज 21 एसटी बसेसच्या फेऱ्यांचं नियोजन. 11 दिवसांमध्ये तब्बल 250 जादा फेऱ्यांचं नियोजन, अशी ही माहिती. दिवाळी छटपूजेच्या काळामध्ये मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी दरम्यान 12 विशेष गाड्या सोडण्यात येणार. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वेकडून निर्णय. दिवाळीला उरले फक्त काहीच दिवस. केटरिंग, बचत गट, काही घरगुती महिलांनी फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी कसली कंबर. फराळाच्या पारंपरिक पदार्थांना चांगली मागणी. नंदुरबारमध्ये 18 ऑक्टोबरपासून अस्तंबा ऋषी यात्रोत्सव. यात्रेच्या पार्श्वभूमीवर अस्तंबा गावात पार पडली प्रशासनाची बैठक. यात्रेदरम्यान डॉल्बी बँड बंदीचा गावकऱ्यांचा निर्णय. महत्त्वाची बातमी, साईबाबांच्या मूळ पादुकांचं दर्शन वर्धेकरांना आता घेता येणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी वर्ध्यामध्ये पालखीतून पादुकांची मिरवणूक निघणार आहे आणि बेंजारी चौकातून साई मंदिरापर्यंत पालखीमधून पादुकांची मिरवणूक निघणार आहे, अशी ही माहिती. पुढची बातमी अमरावतीमधून. अमरावतीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा दिला गेलाय. मुख्यमंत्र्यांच्या अमरावती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांसमोरच आंदोलन करणार अशी भूमिका सुद्धा कपिल पडघान यांनी घेतलेली आहे. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पडघान यांच्या घरी पोलीस दाखल झालेले आहेत. शेतीमालाला हमीभाव, कर्जमुक्ती करण्याची मागणी सुद्धा त्यांची आहे. आणि या महत्त्वाच्या बातम्यांनंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा आढावा. मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या सोशल मीडियावर अफवा. उद्यापासून वेळापत्रकानुसारच होणार परीक्षा, विद्यापीठाकडून स्पष्ट. कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीय महिलेची मुजोरी. डीमार्टमधील मराठी कर्मचाऱ्याशी उद्धट वर्तन. मराठी लोक कचरा आहात म्हणणाऱ्या महिलेला मनसेनं दाखवला इंगा. महिलेनं मागितली माफी. गडचिरोलीमधील अहेरीतील साकिनगट्टा अंगणवाडी केंद्रात गरोदर माता आणि बालकांना पुरवण्यात येणारा पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा. आहारामध्ये किडी, बुरशीयुक्त आणि काही पॅकेट्समध्ये अळ्या आढळल्याचे निष्पन्न. जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्याच्या कास पुष्पपठारावरील फुलांचा मुख्य हंगाम अजून 15 दिवस सुरू राहणार. दिवाळीत पर्यटकांची धीग लागणार. मिकी माऊस आणि पिवळ्या फुलांचा बहर. रायगडच्या नागाव आणि श्रीवर्धन किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलट दर्जा. आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे पर्यटनाला नवी झेप. पर्यावरणीय दृष्ट्या स्वच्छ, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे ठरले किनारे. नंदुरबारमध्ये 18 ऑक्टोबरपासून अस्तंबा ऋषी यात्रोत्सव. यात्रेच्या पार्श्वभूमीवर अस्तंबा गावात पार पडली प्रशासनाची बैठक. यात्रेदरम्यान डॉल्बी बँड बंदीचा गावकऱ्यांकडून निर्णय. मुंबई पालिका निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण कार्यप्रणाली संदर्भात अधिसूचना जारी. अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या 17 जागा आरक्षित असणार. कोल्हापूर शहरामध्ये आजपासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद असेल. पाईपलाईन दुरुस्ती आणि वॉल बसवण्याच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन.
नवी मुंबईमध्ये वातावरणामधील बदलांमुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये सुद्धा वाढ. लहान मुलं, वयोवृद्ध आणि गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन.